जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतानं पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर हा संघर्ष वाढवण्याची इच्छा नसल्याचंही पाकिस्तानला सांगितलं। मात्र पाकिस्ताननं भारतावर हल्ले केल्यानं भारतानं त्या विरोधात कारवाई केली। 10 मेपर्यंत भारतानं पाकिस्तानी लष्करी तळांचं प्रचंड नुकसान केल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी शस्त्रसंधीसाठी विनंती केली, असा पुनरुच्चार जयस्वाल यांनी केला। संघर्ष थांबवण्यासाठी कोणी विनंती केली हे लक्षात घ्यायला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला। या संपूर्ण संघर्षाच्या काळात अमेरिकेसोबत 7 मे नंतर झालेल्या अनेक चर्चांमध्ये भारतासोबत व्यापाराचा मुद्दा कुठेही नव्हता, असं सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं खोडून काढला आहे। भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत केवळ भारतावरच नाही तर जगभरात दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, हेही त्यांनी अधोरेखित केलं। पहलगाम हल्ल्यामागे TRF या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे UNSC समोर दिले आहेत। येत्या काळात आणखी पुरावे दिले जातील, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। पाकिस्तानचे मंत्री बनावट फोटो दाखवून भारताचं तळ उद्ध्वस्त केल्याचं सांगत आहेत। त्यांचे हे दावे भारतानं खोडून काढलेलेच आहेत। भारत लवकरच आणखी काही उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध करेल, असं सांगत पाकिस्ताननं आपला पराभव हे आपलं यश वाटतं, ही त्यांची जुनी सवय आहे। पराभवात दिसणारं असं यश त्यांना वारंवार मिळो, असा टोला जयस्वाल यांनी लगावला। सिंधू करार मैत्रीपूर्व भावनेतून केला गेला होता, मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा पूर्णपणे आणि विश्वासार्हरित्या काढून घेत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील, असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं। संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल DS राणा यांनी काल 70 देशांच्या त्यांच्या समकक्षांना ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईची माहिती दिली। नव्या युगाच्या या अत्याधुनिक युद्धतंत्रात भारतीय सैन्य दलानं दाखवलेलं कौशल्य आणि राष्ट्रीय सामर्थ्यावर त्यांनी भर दिला। यावेळी पाकिस्ताननं भारताविरोधात केलेला अपप्रचार आणि खोटेपणाचे पुरावे त्यांनी सादर केले। या संपूर्ण कारवाईची माहिती आणि त्यात केलेला अचूक लक्ष्यभेद याची माहितीही त्यांनी कागदपत्रांसह या देशांना दिली आहे। भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज शपथविधी होणार आहे। राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। न्यायमूर्ती गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश असणार आहेत। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा। प्रॉमिस आई, आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस। ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल। म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड। डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत। QR कोड स्कॅन करा, 5000चा कॅशबॅक मिळवा। वाह, दिवस वसूल झाला। फसला। UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा। शिंपी दादा, नमस्कार। 2 ड्रेसेस शिवायचे, ठीक आहे? असं काहीतरी, एकाला पफ स्लीव्स ठेवायचे दोरीसोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा। शर्ट एकदम शॉर्ट लाईन ठेवा क्रॉस पेंटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सने छानशी फॅन्सी लेस ठेवा। पण शिंपी दादा, 4 दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का? हो, होईल। कसे? जस्ट लुकिंग लाईक अ वाव। फॅशन बदलते नेहमी, उषा नेहमी। तुमचे हात कधी इथे कधी तिथे यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे। जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा। डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत। आता वळूया पुढील बातम्यांकडे।
भारतातल्या पाकिस्तानी दूतावासातल्या कर्मचाऱ्यांच्या संशयित हालचालीवर भारतानं कारवाई केली आहे. या पाकिस्तानी कर्मचाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या व्यक्तीच्या कामाचा भाग नसलेल्या काही गोष्टी तो करत असल्याचं आढळलं होतं. देशभरातल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाची माहिती देण्यासाठी भाजपानं देशभरात कालपासून तिरंगा यात्रेला सुरुवात केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरसोबतच दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णू धोरणाबाबत माहिती देऊन भारताची एकता आणि अखंडतेबद्दलची कटिबद्धताही दर्शवली जात आहे. नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं भाजपानं तिरंगा यात्रा काढली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह भाजपाचे खासदार या यात्रेत सहभागी झाले होते. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि हरियाणात नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. सक्रिय लोकसहभागामुळे गेल्या काही वर्षात क्षयरोग निर्मूलन मोहिमेला लक्षणीय गती मिळाली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग निर्मूलन मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. क्षयरोग मुक्त भारत साकारण्यासाठी सरकार सर्व संबंधितांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्यासह आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारनं देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्या 10 वर्षात लक्षणीय वाढ केली असून 2013-14 मधल्या 2,53,000 कोटी रुपयांवरून 2025-26 मध्ये ते 6,81,000 कोटी रुपये इतकं झालं आहे. धोरणात्मक सुधारणा, खासगी क्षेत्रांचा सहभाग आणि नवोन्मेष या सर्व पैलूंनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातल्या संरक्षण उत्पादनाच्या निर्मितीला मोठी चालना मिळाली असून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं याचं मोठं योगदान आहे. त्याबरोबरच निर्यातक क्षेत्रातला आश्वासक भागीदार म्हणून भारत उदयाला येत आहे, तर आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा देखील मजबूत होत आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. शिंपी दादा, नमस्कार. 2 ड्रेसेस शिवायचे, ठीक आहे? असं काहीतरी. एकाला पफ स्लीव्स ठेवायचे दोरीसोबत आणि दुसऱ्याला ना